आकाश गडगे आणि सॉरी आकाश केदारे आणि ऋषी गडगे. हा नक्कीच परेश पटेल एक क्रिकेट प्रेमी आपण पाहतोय. वडगावच्या स्पर्धेमध्ये देखील ते दाखल झाले होते. केलकर कंपनीचे मॅनेजर आहेत. केलकर कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम पाडतायत आणि या स्पर्धेचा आस्वाद ते ऑनलाईन घेत आहेत. स्वागत आहे आपल्या स्पर्धेत. इथे आलेत मला वाटतं या आपण व्यासपीठावरती. स्वागत आहे आपलं परेशजी पटेल साहेब. स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये आणि वडगाव टीमला त्यांचा खूप सपोर्ट असतो नेहमीच. वडगाव टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेत. स्वागत आहे आपलं आणि आपण पाहतोय वडगाव विरोधामध्ये चालू असलेली मॅच. एका बाजूला लक्ष वडगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय तळेगाववाडी. राहुल यादव पहिलाच बॉल घेऊन आपण पाहतोय तेज तर्रार सटीक यॉर्कर आपण पाहिला. वाईड यॉर्करचा अटेम्प्ट पहिला सक्सेस होतोय आणि डॉट बॉलने या ठिकाणी होते सुरुवात. संतोषदादा मांडे यांनी पुरस्कृत केली गेलेली टीम आपण पाहतोय. अनन्या एंटरप्राइजेस तळेगाववाडी या नावाने या ठिकाणी दाखल झाली आहे. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न आणि इथे काय झालं, विकेट आली. या कॉर्डिनेशन आहे दोन खेळाडूंचं, एकाकडून सुटली आणि दुसऱ्याने पकडली. तन्वीरने कॅच पकडली आणि पहिली विकेट आपण पाहतोय. फलंदाज बाद झालाय तो ऋषी. हा खेळाडू होता पॅव्हेलियन मध्ये परततोय. आणि शाहीर बाबू मांडे यांचा आवाज आपण ऐकला. खऱ्या अर्थाने त्यांच्या नावाने ही टीम प्रत्येक स्पर्धेमध्ये पुरस्कृत केली जाते. त्यांचा बराचसा सपोर्ट असतो. स्वतः 12th मॅन म्हणून भूमिका पार पाडतायत, कारण चांगले जे खेळाडू आहेत ना त्यांना संधी देणं गरजेचं आहे. संतोषदादा मांडे यांनी पुरस्कृत केली गेलेली टीम आपण पाहतोय. अनन्या एंटरप्राइजेस या नावाने या स्पर्धेमध्ये दाखल झाली आहे. बाबू मांडे यांचा विशेष सपोर्ट असतो खऱ्या अर्थाने या टीमला. परंतु विकेट गेली आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय योगेश पाटील आला. योगेश पाटील म्हटलं की निखिल बाबर यांनी मागच्या मॅच मध्ये देखील उल्लेख केला, डाऊन टू अर्थ माणूस कोण असेल तर योगेश पाटील. खूप प्रेमळ स्वभाव आहे, अगदी शांत स्वभाव. कोणी आवाज द्या शांतपणे त्यांच्याशी बोलणार. आणि जेव्हा अखिल भोईर आला होता ना, मी म्हटलं होतं की बोटावर मोजणे इतके खेळाडू आहेत जे स्वभावासाठी ओळखले जातात आणि त्यांच्यातील एक म्हणजे योगेश पाटील, जो ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. डॉट बॉल आलाय, त्यानंतर आपण पाहतोय संघाचं धावसंख्येचं अजून खातं उघडलं नाहीये. एकही धाव फलकावरती नाहीये. 3 बॉलचा खेळ झालाय. आणखी एक चांगला चेंडू, दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय राहुल यादवची. लगातारचे 4 बॉल डॉट आलेत, 4 चेंडू निर्धाव फेकलेत. मेडन षटक एक आपण जय वानखलेचं पाहिलं आणि त्यानंतर मागच्याच मॅच मध्ये आपण एक शुभम नाईकचं देखील मेडन ओव्हर षटक पाहिलं आणि आता अजून एक मेडन षटक येईल का हा प्रश्नचिन्ह आहे. मेडन षटकला प्राइज आहे, परंतु बॉल लॉफ्ट केला ऑन साइडला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउंस सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलेला हा चौकार. लेट आलाय पण थेट आलाय. सुरुवात केली चौकाराने. ठिकाणी पारितोषिक आलंय. बाबू मांडे खूप खूप आभार. 500 रुपयांचं पारितोषिक माझ्यासाठी देखील आलंय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला मारलाय. योगेश पाटीलच्या बॅटमधून आपण पाहतोय एक सिंगल या बॉलवरती येईल. बरेचसे यंगस्टर आहेत, खऱ्या अर्थाने खासियत आहे
या टीमची. तळेगाववाडी टीममध्ये आपण पाहिलं तर सर्व खेळाडू 11च्या 11 खेळाडू एकाच वयाचे आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये कॉर्डिनेशन आणि जो टीमवर्क आहे ना तो नेहमीच दर्जेदार पाहायला मिळेल. सिंगल आली या बॉलवरती, षटक या ठिकाणी संपलं. खूप इकॉनॉमिकल स्पेल खऱ्या अर्थाने आपण पाहिलं. विकेटने सुरुवात, डॉट बॉलने सुरुवात केली, दुसऱ्या बॉलवरती विकेट आली, लगातारचे 2 पुन्हा बॉल डॉट फेकले, पण त्यानंतर आलेला चौकार आणि शेवटच्या बॉलवरती सिंगल. टीम टोटल 1 गड्याच्या मोबदल्यात धावा लागल्या त्या 5 आणि अजून खेळ बाकी येतो 12 बॉलचा. ज्या वेळेला रसायनामध्ये बेस्ट प्लेइंग 11 होईल त्यावेळेला योगेश पटेलला स्थान असेल, म्हणजे माझ्या फेवरेट. आता तू सजव कसं सांगायचं सांग. हा नक्कीच रसायने म्हटलं ना, आणि खऱ्या अर्थाने या गोष्टींचा उल्लेख होणं खूप गरजेचं आहे निखिल सर. कारण कसं असतं आजकाल आहे ना, जो न्यू जनरेशन आहे ना, 1-2 सीझन खेळले, 1-2 मॅचेस काढले ना की त्यांची बी टीम तयार होते. एखाद्या मुलाच्या खांद्यावरती एखाद्या राजकारण्याने हात टाकला ना की त्याचा पक्ष प्रवेश होतो. परंतु हा जो आमच्या आधीचा जनरेशन आहे ना, हे गावाच्या नावासाठी आणि एकमेकांसाठी त्यांचं नेहमीच कर्तृत्व राहिलंय. त्यामुळे त्यांचं नाव घेणं देखील तितकेच गरजेचं आहे. ऑन साईडला खेळला बॉलला, सिंगल कंप्लीट केली जाईल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. योगेश पाटीलच्या बॅटमधून ही सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने 6 धावा धावफलकावरती. तन्वीर आलाय, आणखी एक गुणवान खेळाडू आपण पाहतोय, एक ऑलराऊंडर प्लेयर तळेगाववाडी टीमचा. अनन्या एंटरप्राइजेस तळेगाववाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय लक्ष वडगाव. या 2 संघांमध्ये चालू असलेलं बॅटल. जवळच्याच टीम आहेत त्यामुळे एकमेकांच्या खानाखुना माहीत आहेत. ऑन साईडला खेळलाय, एक सिंगल या बॉलवरती येईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. जवळच्या टीम असल्या कारणाने एक फायदा होतो प्रत्येक टीमला. स्ट्रेंथ पेक्षा जास्त विकनेस वरती भर दिला जातो. काय करावं त्यापेक्षा काय करू नये याचा अभ्यास असतो. आणि बाबू मांडे यांच्याकडून आपण पाहतो विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक गोलंदाजासाठी असेल. तन्वीर 2 बॉलवरती 2 सिंगल खर्च केल्यात. इकॉनॉमिकल स्पेल, तिखट आणि कंजूसीची गोलंदाजी, ज्या गोलंदाजीची गरज आहे ना ती गोलंदाजी आपण पाहतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलाय, थांबवलंय. योगेश पाटीलला थांबवलंय, आकाश केदारीला थांबवलंय. आकाश केदारी आपण पाहतोय सलामीला आलाय, परंतु वैयक्तिक त्याच्या वाट्याला फक्त एकच बॉल आलाय मयूर. आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 220 डॉट बॉल या स्पर्धेमध्ये आलेत. 220 जसा आकडा आला, पल्सर 220 ची आठवण आली. थार आहे मला वाटतं समोर, लाईट बंद करा प्लीज. खेळाडूंना त्रास होतोय. समोर जी कार आहे मला वाटतं थार आहे, प्लीज आपण लाईट बंद करा. पुन्हा एकदा मोठा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि खूप चांगला झेल मात्र या ठिकाणी टिपला जातोय. क्षेत्ररक्षक अनिकेत मांडेच्या माध्यमातून पकडलेली ही कॅच. आनंद मांडे मला वाटतंय. चांगला झेल डीप मध्ये, बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, एक्झिक्युशन कमी, थोडासा टायमिंग जुळलं नव्हतं आणि फलंदाज बाद झाला योगेश पाटील हा खेळाडू. मी पुन्हा एकदा विनंती करतो प्रेक्षकांमध्ये, समोर जी कार आहे ना थार आहे मला वाटतंय, प्लीज आपण लाईट बंद करा, खेळाडूंना त्रास होतोय. आणि सन्माननीय बाबू मांडे यांच्याकडून आपण पाहतोय मयूर पाटील नारपोली ऑफिशियल स्कोरर या स्पर्धेमध्ये जोडले गेले, त्यांच्यासाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि मयूर पाटील आणि त्याचबरोबर आमचे निखिल बाबर यांच्यासाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक आले. StarTennisCricket.in ही वेबसाईट बाबू मांडे यांच्याकडून हे पारितोषिक आहे. प्रत्येकाच्या कलेला दाद देण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. कारण इत्यंभूत माहिती आपण पाहतो या स्पर्धेची अगदी यूट्यूबच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण निखिल बाबर यांच्या मार्फत. मयूर पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमी. किती वाईड बॉल आले, किती डॉट बॉल आले, कोणता खेळाडू किती डॉट बॉल खेळलाय, 69वा वाईड बॉल. ही कला आहे, हा टॅलेंट आहे खऱ्या अर्थाने, आणि हा टॅलेंट आपण पाहतोय मयूर पाटील यांचा. 7 धावा आपण पाहतोय धावफलकावरती, 8 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू, डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. हा माझ्या लेफ्ट साइडला स्कोरर आहे, त्याच्या अकाउंटला 1000 रुपये आलेत. 500 रुपये निखिल बाबरला द्यायचे आहेत जो माझ्या उजव्या बाजूला आहे. मध्ये मी टॅक्स कटिंग होईल. मोठा फटका आलाय, सरळ बॅटने मारला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि चुकी करणार नाहीये, ही खासियत आहे. क्षेत्ररक्षण जबरदस्त दर्जा क्षेत्ररक्षणाचा आपण पाहिला. आणखी एक विकेट, फलंदाज होईल बाद.
माईक घ्या मला माईक घ्या. दादा तो माईक दे मित्रा. तू बोलत राहा. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मायक्रोफोनवरती आता माझ्या समवेत जोडले जातील निखिल बाबर सर, बॉलर कोण आहे? एक सिनियर कमेंटेटर. बऱ्याच वर्ष आधी जेव्हा आम्हाला कमेंट्री म्हणजे काही माहीत नव्हतं तेव्हा जे कमेंट्री करायचे ते निखिल बाबर सर आणि बाबू मांडे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. लास्टची ओव्हर तुला दाखवू. घे. दादाला बस. पहिल्या बॉलला 1 रन, दुसऱ्या बॉलला 1 रन, नंतर डॉट, नंतर विकेट. यावेळेस हेलिकॉप्टर लुक दिला आकाश केदारीच्या बॅट मधून. एक धाव पूर्ण होईल, वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फंबल झालाय, चौकार आला या बॉलवरती. चुकी झाली आहे. खऱ्या अर्थाने आपण फिल्डिंगचा दर्जा आणि त्याचं कौतुक केलं होतं मागच्या बॉलवरती, परंतु त्यानंतर मिसफिल्ड झाली आहे. सट्टिक यॉर्कर होता आणि तेवढाच चांगला दर्जेदार फटका आकाश केदारीचा. आकाश केदारी की फॅक्टर आहे खऱ्या अर्थाने वडगाव टीमसाठी. एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे आणि तो एक महत्त्वपूर्ण आणि जबाबदार खेळाडू आता जबाबदारीचा खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला. चौकाराच्या मदतीने टीम टोटल जाऊन पोहोचली आहे. 2 क्षेत्ररक्षकांकडून फंबल. 12 आहे आकड्यावरती. 2 क्षेत्ररक्षकांकडून चुकी झाली आहे. निखिल बाबर सर घ्या आपण माईक, आता आपली देखील गरज आहे या स्पर्धेला. फुलरचा बॉल इथे थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. वाईट बॉल 1+4 आल्या असत्या, परंतु इथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं. अडवलाय चौकार आणि धाव आली ती फक्त अवांतरची. एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने 13 धावा धाव फलकावरती लागल्या. लास्ट ओव्हर आपण पाहतोय प्रोग्रेसवरती. पहिलं सत्र आहे. पहिल्या सत्रामधली स्लॉगर म्हटलं की हानामारीचं षटक सोप्या भाषेत, आणि हानामारीच्या षटकातील बरेचसे बॉल अजून बाकी आहेत. आकाश केदारी ऑन स्ट्राईक. शार्दूलचा हा बॉल खेळला ऑन साइडला. फिल्डर आहे डीप मध्ये. अलॉंग दी कार्पेट सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे विकेट आली आहे. फलंदाज बाद होईल. प्रणित या खेळाडूच्या पारीचा होतोय अंत. सो मच बाबू मांडे यांचा आवाज आहे. शाहीर बाबू मांडे. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय तळेगाववाडीचं नाव महान केलंय. हे जे खेळाडू आहेत ना, हे खेळाडू इमारत आहे, परंतु या इमारतीसाठी एक पक्का बेस असणं गरजेचं आहे. तो बेस आहे बाबू मांडे आणि त्यांनी जो बेस क्रिएट केलाय ना, त्या बेसवरती आपण पाहतो इमारत खऱ्या अर्थाने एक मजला प्रत्येक वेळी वाढत चालली आहे. जबरदस्त क्रिकेट. मोठमोठ्या टीमला खऱ्या अर्थानं पराभूत करण्याची किमया ज्या टीमने केली आहे, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नंबर पटकावलेत ज्या टीमने, ती टीम आपण पाहतोय तलेगाववाडी. आणि दुसऱ्या बाजूला लक्ष वडगाव. तेवढ्याच ताकदीची टीम होती, परंतु आता अडचणीमध्ये सापडले. 14 वरती 4 विकेट आहेत. निखिल सर, लक्ष वडगाव आणि तळेगाववाडी या दोन संघांदरम्यान मॅच सुरू आहे. परत आपण पाहतो 4-14 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते लक्ष वडगाव संघाची. पहिली मॅच कमी धावसंख्येमध्ये रोखलं होतं त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला. 36 धावांचं माफक आव्हान होतं आणि तशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं की त्याने तो सामना जिंकला होता. हा नक्की 36 धावा त्यांना डिफेंड करायच्या होत्या आणि 17 धावांच्या फरकाने ती मॅच जिंकली होती. डिफेंड केल्या होत्या. ही खऱ्या अर्थाने खासियत आहे लक्ष वडगाव टीमची. परंतु आता टीम दुसरी आहे, समोर तलेगाववाडी आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये देखील तसाच खेळ करणं इतकं सोपं नाही आहे. कारण शार्दूल असेल, तन्वीर असेल, चांगले चांगले दर्जेदार खेळाडू या टीममध्ये आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा शार्दूल चौधरी आहे. चौकार आल्या बॉलवरती. चौकाराच्या मदतीने टीम टोटल जाऊन पोहोचली 18 या आकड्यावरती आणि विकेट गेल्या 4. अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच असेल मनीष 11 कांबे आणि त्यांच्या विरोधामध्ये कराडे. दोन्ही टीम कॅप्टन. आपण लगेच टॉस साठी यायचंय. कांबे आणि कराडे टीम कॅप्टन लगेच टॉस साठी या. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 धावा धाव फलकावरती. आणखी 2 चौकार आले ना तर जी टीम संकटात अडकली असं आपण म्हणतोय, ती टीम पुन्हा एकदा परतीचा प्रवास करायला कमबॅक करू शकते. छोटी धाव घ्यायची होती या बॉलवरती. विकेट येईल. फलंदाज बाद होईल. प्रियतोष या खेळाडूच्या पारीचा होईल अंत. परंतु 2 बॉल शिल्लक आहे. 2 बॉलवरती स्ट्राईक घेतली आकाश केदारीने. प्रयत्न असेल मोठा फटक्यांचा, प्रयत्न असेल षटकाराचा, प्रयत्न असेल चौकाराचा, त्याला
यश येईल का हा एक प्रश्नचिन्ह आहे. कारण जशी गोलंदाजी होती आहे ना खऱ्या अर्थाने तळेगाववाडी टीमच्या गोलंदाजांची, इतकं सोपं नाही आहे षटकार चौकार. मॅचचा रिझल्ट येईल ना तेव्हा लावा. दोन्ही टीमला सूट करेल हा गाणी. सरळ बॅटने उडवलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि या बॉल वरती आली आहे विकेट. मोठा अडथळा, मोठा खेळाडू होतोय बाद, पॅव्हिलियन मध्ये परततोय. आकाश केदारी हॅज टू डिपार्ट. डीजे थँक्यू 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 सो मच. चला दोन्ही टीम कॅप्टन ठिकाणी लाला ठाकूर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. कराडे आणि कांबे दोन्ही टीम मध्ये. भावेश आलाय नवीन खेळाडू, आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होतोय. शेवटचा बॉल शिल्लक असावा. शेवटची ओव्हर शार्दुल चौधरी आहे. लास्ट बॉल वरती आली आहे, सिंगल येईल का आणि इथे फलंदाज होतोय बाद. डॉट बॉल आलाय. 18 वरतीच थांबेल धावसंख्या आणि नेक्स्ट इनिंग मध्ये गरज असेल तळेगाववाडी टीमला ती 19 धावसंख्येची. हॅलो हॅलो. कराडे आणि कांबे संघाचा मला वाटतं टॉस विन कराडे संघ, आणि जो काय निर्णय असेल त्याच्यावर त्वरित अंमल करायचा. आणि 2 षटकांचा सामना असेल, याचा दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. आपण बघतोय एक तिरंगा चषक, एक जबरदस्त आयोजन संपूर्ण आशिष दादा जाधव यांच्या यांनी सुद्धा चांगलं आयोजन केलं, भरपूर मदत केले सर्व या आयोजकांना. आपण बघतोय निमेश धुराव, नितेश धुराव, ओमकार गायकवाड, राहुल शिर्के, राजेश शोले, राजेश तांडेल बॅट्समन. चला शार्दुल, आपली सलामीची जोडी मैदानात पटापट सोडायचे. 2 षटकाचा सामना होईल. चेंडू मैदानात पुरवायचे. नकुल बिरनले दिवसभर आपण पाहतोय व्हिडिओ शूट, फोटो शूट, तिरंगा चषकाचे. आपण अष्टविनायक क्रिकेट क्लब मोपडा या संघाने आयोजित केलेले जबरदस्त टुर्नामेंट, आणि या टुर्नामेंटमध्ये जी काय पूर्णपणे 2 दिवसीय मेहनत घेतली, या मेहनतीचा या आजच्या दिवसाचा मला वाटतं शेवटच्या टप्प्यामध्ये आलेले हा आजचा दिवस आपण पाहतोय. सामना असेल याच्या पुढचा कांबे विपक्ष कराडे, म्हणजे प्रतीक शिर्के यांचा संघ विपक्ष गौरव. राहुल शिर्केने आम्हाला त्यांचं नाव सांगितलं. गौरव यांनी या संघाला मला वाटतं एंट्री घेतलेली आहे. आयोजक बघतायत दमलेत पूर्णपणे मेहनत. राहुल शिर्के, वेदांत गायकवाड, समीर दिवे
रोहन शिर्के असतील, लाला ठाकूर, राजेश शोले, कल्पेश तांडेल, राजेश तांडेल, दीपक जाधव, सर्व इव्हेंट्स मला वाटतं यांनी घेतली पूर्णपणे मेहनत आणि या मेहनतीला खरं तर यश चांगल्या प्रकारे लाभलेलं आहे. आपण पाहतोय पूर्णपणे दिवसभर घेतलेली मेहनत. अक्षय रसाळ असतील, त्याच्यानंतर सागर धनगरे, निमेश धुरव, आकाश तेलंगे, त्याच्यानंतर असतील नारायण ज्यांनी फोटोग्राफी चांगल्या प्रकारे केली, मितेश पंडित, तसेच सतीश शेगर सुद्धा असतील. एक जबरदस्त सगळ्या पक्या यांनी सुद्धा डीजेवर चांगल्या प्रकारे एंटरटेनमेंट दिलं, प्रेक्षकांची मनं जिंकली. यांना सुद्धा आपण सर्वांना शुभेच्छा देऊ. चला षटक मला वाटतं सामना सुरू होतोय. पंचांचा आपल्याकडे षटक सुरू व्हायचा आपल्याकडे इशारा येतोय. मी ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच. अमर गायकवाड यांचा आवाज आपण ऐकला आणि खूप चांगलं समालोचन त्यांनी केलं. प्रत्येकाचे आभार खूप गरजेचे असतात कारण त्यांचीच मेहनत आहे आणि या स्पर्धेचं स्वरूप आपण पाहतोय. परंतु पहिल्या बॉलवरती क्लासिकल फटका आहे. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न थोडासा फंबल झाला आणि जिथे निर्धाव चेंडू आला असता तिथे मात्र आल्या 2 धावा. दुहेरी धाव या बॉलवरती येते. आपण पाहतोय संतोष दादा मांडे पुरस्कृत अनन्या एंटरप्राइजेस तळेगाववाडी ही टीम या ठिकाणी दाखल झाली आहे. पुरस्कर्ते संतोष दादा मांडे, परंतु खऱ्या अर्थाने खंदे समर्थक आणि खंदे सपोर्टर तळेगाववाडी टीमचे स्वतः 12th मॅनच्या भूमिकेमध्ये बाबू मांडे. हा मोठे पॅकर आहेत खऱ्या अर्थाने. बऱ्याचशा टीमना खऱ्या अर्थाने कंटिन्यू ती टीम फॉर्म मध्ये असो नसो मला फायदाच होईल असा कोणत्याही प्रकारचा त्यांचा लोभ नसतो. एखादी टीम त्यांना आवडली तर त्या टीमला ते पुरस्कृत करत असतात आणि ते बाबू मांडे या ठिकाणी आपण पाहतोय. चौकार आला या बॉलवरती. यस, पंचांचा इशारा येतोय. 4 धावा आल्या या बॉलवरती आणि चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय 6 धावा धावफलकावरती लागल्यात. सहा धावा धावफलकावरती. तन्वीर चौधरीच्या बॅटमधून आपण पाहतोय 6 धावा आल्यात. आदित्य पाटीलचा तेज तर्रासाठी क्यूआरकर हा बॉल. धाव कोणती नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. आपण पाहतोय 6 धावा धावफलकावरती. 15 बॉल आणि 13चं समीकरण आहे. लो स्कोरिंगची मॅच आहे. पहिल्या 2 बॉलवरती 6 धावा आल्या आणि या 6 धावा जर आपण पकडल्या तर या स्पर्धेमध्ये टोटल 1306 धावा झाल्या. जबरदस्त स्कोरिंग मयूर पाटील यांची. यावेळेस चांगला फटका वॅकंट झोन आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये 1 बाउन्स बॉल ट्रॅव्हल होईल सीमा रेषेच्या बाहेर आणि या बॉल वरती आला हा दिमागदार चौकार. 10 धावा धावफलकावरती जोडल्या. डीजे कम ऑन. खूप चांगली गीतं त्यांच्या माध्यमातून लावली जात आहेत. ऑन साइडला खेळायचं होतं. 2-2 क्षेत्ररक्षकांना बीट करत बॉल ट्रॅव्हल होत आहे. 1+4 बॉल ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेच्या बाहेर. वाईड बॉल आलाय आणि त्याच्यावरती आलाय चौकार. 5 अवांतरच्या धावा. आता मॅच फिरली आहे. हा टर्निंग पॉइंट आहे. ही चुकी आहे आणि ती चुकी आता थोडीशी मागात पडेल. शांतता आहे. खेळाडू शांत उभे जागेवरती. त्यांना माहिती आहे ही मॅच हातातून निसटत चालली आहे. पाठलाग करायचा होता. 19 धावसंख्येचा धावा लागल्यात त्या 15. आता 4 धावसंख्येची गरज आहे. बॉल बरेच बाकी आहेत. 14 चेंडू 4 धावा. चांगला फटका. पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला खेळायचं होतं. डायरेक्ट हिट परंतु चुकीच्या दिशेने. दुहेरी धाव या बॉलवरती पूर्ण केली जाईल. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का? गरज होती का? गरज नव्हती परंतु मोह आवरता आला नाहीये आणि आली आहे विकेट. फलंदाज बाद होतोय तो तन्वीर चौधरी, परंतु त्याने त्याचं काम केलंय. 2 चौकार आणि 1 डबल. 10 धावसंख्येचं योगदान त्याने दिलंय. बारा धावसंख्येचं योगदान देऊन खऱ्या अर्थाने हा खेळाडू बाद झाला. तन्वीर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. शार्दुल
चौधरी, ज्याच्या नावाने तलेगाववाडी टीम ओळखली जाते, तो खेळाडू आता मैदानामध्ये दाखल होतोय. 13 बॉल मध्ये 2 धावा करायचे आहेत. 2 षटकांचा टाइम वाचवला जाईल का हा प्रश्न आहे आता, कारण वेळ कमी आहे. अजूनही बरेचशा मॅचेस खेळवायचे आहेत आपल्याला. फक्त 2 धावसंख्येची गरज आहे. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जेवढी लवकर मॅच संपेल ना तेवढं आयोजकांसाठी चांगले. गणेश पाटील आमचे डीजे ऑपरेटर, गॅप बराचसा पडलाय त्यांना डीजे ऑपरेटिंग मध्ये. आणि यावेळेस मात्र विजयी फटका येईल फलंदाज शार्दूलच्या बॅट मधून. डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये या बॉलवरती आलाय चौकार आणि इथे मात्र विजयी झाली ती तलेगाववाडी टीम. अनन्या एंटरप्राइजेस तलेगाववाडी टीम या ठिकाणी विजयी झाले. वेल प्लेड लक्ष वडगाव टीमने देखील खूप चांगला खेळ या ठिकाणी केला, परंतु या मॅच मध्ये आणि या स्पर्धेतून मात्र आता परतीचा प्रवास त्यांना करावा लागेल. हॅलो, चालू दे.